तर मित्रांनो, मी महेश भानसे, आपले मनपूर्वक स्वागत. तर मित्रांनो, काय करता? बरा ना? कशा आहात तुम्ही सगळेजण? मजेत ना? आम्ही पण मजेत आहोत. चाललो आम्ही आता मंडणगडला चाललो आहे. अर्धी लोक चाललेत केळशीला, काही लोक चाललेत कारी आहेत रवल्याला, आणि आम्ही चाललो आहे केळशीला. आज पोचता आहे आमचा, पोचताचं चिकन आणायला चाललो आहे. आणि केळशीला कसं स्वस्त आणि घाऊक थोडा मिळतो ना, म्हणून चाललो आहे. बघा किती माणसं आहेत, आज भरपूर माणसं आहेत. तिकडे रवल्याला आमच्याच हापसामध्ये कारे आहेत, आणि काही लोक दळणवळण. आमचा हा रस्ता आहे समुद्राचा, तिथूनच आम्ही जातो. आम्हाला पायी रस्ता जावा लागतो, कारण इकडे काय ब्रिज नसल्यामुळं आम्हाला पायी चालावं लागतो. इकडे पुढे आहेत आमचे बबंद आहेत पुढे. ही आमची कवडोली जायची वाट आहे. इथून आम्ही समोर जातो, कारण आमच्या स्टॉपला जायला पाणी भरपूर आहे. मग इथून वरून कुरमुरीची म्हणून आमची वाट आहे. इथून आम्ही आता चाललो कवडोलीतून मग आम्ही जाणार गाडीने केळशी. हे चालले तर आज आमची हे आहे ना, पोस्ताचा तांदूळ घेऊन चालले दलायला चक्कीवर. हे बघा दादा, पातेरी आणली. हा हे बघा अशी, हे बघा हे डालगे. हे डालगे असे बघा, डालग्यामध्ये पातेरी. ही जुनी पद्धत आहे अजूनही. मग आई हे बघा, हा बघा केवढा मोठा डालगा आणला नाही. हो, ह्या डालग्यामध्ये पातेरी राहते. ही जुनी पद्धत अजूनही लोकांनी जोपासली आहे बघा. त्या डालग्याचा वापर अजूनही करतात लोक. असा काय कोकणामधली काही वस्तू आहेत ना, त्या अजून आहेत, जपून ठेवल्यात. हे बघा, ही सगळी आमची माणसं. कुठे गेली माणसं? भावले का काय? जाऊ द्या, लवकर या. ओ आता डायरेक्ट लवकर या. अरे सुरुवात करा पोल्या बनवायला. आहे तू पण आले आहेस? कमाल झाली तुझी, लय चालतस माय तू. हा नाही बा, आम्हाला थांबायला कुठे झाला. कोंबड्या 15 किलो कोंबड्या घेतल्या बघा पाडव्याला. मजबूत पाडवा होणार आहे. नाही, ह्या तिकट नव्हत्या, या चांगल्या आहेत. कुठे गेला प्रणव? मित्रांनो, आता शिमगा झालेला आहे, पाडवा झालेला आहे. आता पाडव्या झाल्यानंतर आता शेवटी आम्ही पोस्त म्हणून सार्वजनिक पोस्त, जेवणाचा पोस्त आम्ही करतो. पोस्त म्हणतात त्याला. तर आमच्या गावच्या भाषेमध्ये आमचा पोस्त असतो. तर पोस्त आज आहे, आणि पोस्ताची सुरुवात आता करणार आहोत आम्ही. इकडे चिकन बनणार आहे. ते चिकन आता मी स्वतः बनवतो आहे. आता बघूया चिकनची कशी रेसिपी आहे ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे, आणि पोस्ता आज कसा होणार तो पण तुम्हाला दाखवणार आहे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत आहे. सगळ्यांनी पोस्ताला या. काय गावचा पोस्ता असतो आमचा.
नाही होता 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 तुम्ही बाप नाही काय माती राहणार आहे तू जरासा याने काय होणार आहे काय तुम्हाला वाटतं काय एवढा मटण शिजवायचं का एवढ्या तेलानं होणार आहे आता आम्ही मिरची कांदा इकडे टोमॅटो आहे आणि इकडे टोमॅटोचा रस्सा बनवलेला आहे पेस्ट आणि इकडे प्रत्येक गोष्टीचा आहे कोथिंबीर पेस्ट इकडे आला लसूण पेस्ट इकडे जाडा लसूण आहे ह्याला आहे जरा बारीक करायला होते पाट्यावर कसं जाडा जाडा ठेवला आहे जरा पहिल्या मिरच्या टाकतो पहिल्या मिरच्या त्याच्यामध्ये टोमॅटो टाकलेला आहे लसूण पेस्ट टाकून झाली टोमॅटो झाला टाकून आता अद्रक लसूण झाले टाकून टोमॅटोची पेस्ट पाठी कमी करायची जे भाना होम गेला त्याचं काळजी काय टाकत देऊन फाटी कमी कर हा सगळा अक्का टोप भरलास तेल टाक आता काय आपल्याला नको आहे आमचा लावू शोध चटणीला बस ना तुला काय तुझ्या काय करायचं तू घरी कपा घास ना
थांब थांब तिला असू दे मी देत आहे देत आहे आता इथं बसती ना माडी बिडी काय नाही मास देसा माझ्या पोरांना. सर्वांना बरोबर देता येईल. हा मास देणार तू घाबरून नको. एवढा खाणार आहेत काय? थोडा थोडा ठेवा ना. बाकी तुम्ही खायला बसलाय की इथं. हा रिझोल आमच्या मागे द्या. हा तिला हाडा दे हाडा. हा बाबा सुरुवात. हा झाली सुरुवात आमची इकडं. हे लागलं तर मागून घे. जरा खाली पडा. अरे वा जेवण. हा बरोबर आहे. जरा बाजूला जा. बाबा पहिला वाडा भेटला ना सर्वांना. ए पहिला वाडा सर्वांना भेटला काय? ए पडबर का रे? तर मित्रांनो आता इकडे पोचताला सुरुवात झालेली आहे आणि सगळी मंडळी या ठिकाणी जेवणासाठी उपस्थित राहिलेली आहे. ते बघा तुम्ही बघू शकता की इकडे सगळी लोक आलेली मंडळी आता इकडे पोचताला सुरुवात झालेली आहे आणि इकडे सगळी लोक जेवायला आलेली आहे. ते बघा मस्तपैकी आता सगळीजण पंक्तीला बसले आहो आम्ही इकडं आणि सगळी आता जेवायला बसला आहो इकडं आमच्या तानातून आणि खूप मेहनत कष्ट घेतले. पालखीला सगळेजण होते खाण घालून दमलेत आता आणि आता आम्ही जेवायला आलो. आम्ही सगळे जेवता आहो. जेवायला काय काय रे? भाकरी, चिकन, घुगऱ्या, पावट्याच्या शेंगा, चवलीच्या शेंगा, त्या पण खोपाल्या काही नाही राहिल्या खपाल्या. दादा हो मीठ बीठ बरोबर आहे ना दादा? चिकन मध्ये मस्त झालंय ना दादा? होय ना? हे चिकन बरोबर झालं काय? हा बा मस्त आहे ना? हा तेच म्हणा खाता नाही बोला तरी चिकन चांगला झालाय म्हणून. हा मग मीच बनवलाय. ए बाबू चिकन बरोबर झालाय ना? तिखट झाला असेल थोडा. पटापट दिदी अजून मग किती ते माहिती तुला रसा हे सर्वांना थंड भेटला ना?